चला तर सुरू करूया। सर्वात पहिल्यांदा गुगल वरती जाऊन तुम्हाला RTE सर्च करायचं आहे। RTE 25% ॲडमिशन पोर्टल या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर न्यू रजिस्ट्रेशन अशी लिंक दिसेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मुलाचे आडनाव, मुलाचे नाव तसेच मुलाच्या वडिलांचे नाव टाकून त्याची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे। कॅप्चा टाकून मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करा। एक टेक्स्ट मेसेज तुमच्या फोनवरती येईल, मध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट झालेला असेल, तो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड त्यानंतर कॅप्चा टाका। त्यानंतर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा। तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये सर्वात पहिले सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम एंटर करून घ्या। त्यानंतर गुगल ट्रान्सलेट किंवा व्हॉट्सअप वापरून तुम्ही त्याचं मराठी सुद्धा नाव तुम्हाला टाकावं लागणार आहे, त्यामध्ये आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव तुम्हाला टाकायला लागणार आहे। त्याच पद्धतीने आईचे नाव तसेच वडिलांचे नाव टाकून घ्या। त्यानंतर बर्थ डेट परत एकदा चेक करून घ्या। त्यानंतर मेल फिमेल निवडून पॅरेंट स्टेटस यामध्ये योग्य पर्याय निवडून पत्ता पूर्ण टाकून घ्या। त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून ॲप्लिकेशन हा पर्याय निवडा। त्यामध्ये तुम्हाला फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड या पर्यायामध्ये तुमचा योग्य पर्याय निवडून तुमचं रिलिजन तसेच कास्ट मेन्शन करा। जर ओपन किंवा EWS मध्ये भरणार असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी आहे। तुम्ही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने तुम्ही मुलाचा आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर एंटर करून कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत त्या पद्धतीने निवडून सेव्ह या पर्यायावरती क्लिक करा। प्रत्येक फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर खाली सेव्ह ऑप्शन असणार आहे, ते तुम्ही क्लिक केल्यानंतर स्कूल सिलेक्शनमध्ये जा। यामध्ये तुम्हाला 3 पर्याय दिसतील, विदिन 1 किलोमीटर, विदिन 1 to 3 किलोमीटर, ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल्स। यामधील तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 पर्याय निवडून फॉर्म सबमिशन या पर्यायावरती क्लिक करा। फुल सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायला लागणार आहे। त्याच पद्धतीने परत एकदा फॉर्म पूर्ण काळजीपूर्वक तपासून घ्या आणि त्यानंतर सबमिट केल्यानंतर परत पुन्हा एकदा फॉर्म ओपन होईल। फॉर्म ओपन झाल्यानंतर फॉर्म सबमिशन या पर्यायावरती क्लिक करा। सर्वात खाली तुम्हाला जनरेट PDF हा ऑप्शन दिसेल, जिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची PDF जनरेट होईल। याची प्रिंट काढून तुम्ही जपून ठेवा आणि पुढील माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच याच्याबद्दलचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू। पुढील प्रक्रियेसाठी सर्वांना शुभेच्छा। पुन्हा भेटू।